नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सर्व भावी शिक्षकांचं आपल्या या अध्ययन परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पहा, CTETची कालच नोटिफिकेशन आउट झालेले आहे आणि CTETची जी एक्झाम आहे ती 8 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. नुकतीच आपली TET 2025ची एक्झाम झालेली आहे. त्याच्यामध्ये काहींना पेपर अवघड गेला असेल, काहींचा अभ्यास झाला नसेल, काही बऱ्याच कारणामुळे जे TET उत्तीर्ण होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पहा, CTET 2026 आणि माझ्या अनुभवानुसार सांगते, CTET मी स्वतः दिलेली आहे आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये दोन्ही पेपर मी अगदी ओपनच्या क्रायटेरियातून क्वालिफाय केलेले आहेत आणि त्याच्यानंतर CTETच्या बेसवर मी टेट पण दिलेले आहे आणि टेटला सुद्धा खूप चांगला स्कोअर आहे, अगदी पहिल्या राऊंडला होऊ शकेल इतका. तर पहा, त्यामुळे मी काय करणार आहे की तुम्हाला CTETसाठी अभ्यासासंबंधित जो काही गायडन्स असेल किंवा प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात, PYQ ॲनालिसिस असेल, या सर्व गोष्टी मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तर पहा, आजच्या आपल्या सर्वजणांनी आता भरपूर यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. संपूर्ण ॲड संदर्भात माझ्याकडून काय वेगळं देता येईल याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. तुम्हाला CTETची नोटिफिकेशन मिळालेले आहे, त्याची जाहिरात तुमच्याकडे आहे. आता माझ्याकडून तुम्हाला वेगळं काय मिळेल पहा, तर जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम मी तुम्हाला मराठीतून देणार आहे. पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल. अगदी इतिहासला काय वाचलं पाहिजे, पुन्हा भूगोलसाठी काय वाचलं पाहिजे, भाषेसाठी मग मराठीसाठी काय वाचलं पाहिजे, किंवा भाषेचं स्ट्रक्चर काय असतं, गणितामध्ये कोणत्या घटकावर प्रश्न येतात, हे तुम्हाला सगळं या व्हिडिओनंतर अगदी क्लिअर होऊन जाईल. पहा, हिंदीमधून तुम्हाला नोटिफिकेशन मिळालेले आहे, तर मी सर्व जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला मराठीमधून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण सुरुवातीला पाहू. पहा, तर केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी CTET 2026 कधी होणार आहे ती? कधी होणार आहे पहा, तर 8 फेब्रुवारी 2026. आत्ता तुम्ही डिसेंबर धरा, डिसेंबरचे तुम्हाला 30 दिवस भेटतील, त्याच्यानंतर जानेवारीचे पुन्हा तुम्हाला 30 दिवस भेटतील. टोटल हे तुमचे हातचे किती आहेत पहा, फक्त 60 दिवस तुमच्याकडे आहेत. आणि मी माझ्या अनुभवानुसार सांगते, 60 दिवस खूप जास्त सफिशियंट आहेत ही एक्झाम आणि दोन्ही पेपर क्लिअर करण्यासाठी. आपण पहिला काय करू पहा, पेपरचं स्ट्रक्चर पाहून घेऊ. तर आपल्याला जो पहिला पेपर असतो, पहिल्या पेपरमध्ये पहा, तर इयत्ता 1 ते 5वीसाठी असतो प्राथमिक टप्पा, आणि कालावधी किती असतो, तर 2.5 तास असतो. आणि क्वेश्चन किती असतात पहा, तर 150 प्रश्न आपल्याला किती मार्काला असतात, तर 150 मार्काला 150 प्रश्न असतात. तर आता पहा, आता या 150 प्रश्नाचं स्ट्रक्चर काय, डिस्ट्रीब्युशन कसं असतं पहा. पहिला आहे बालविकास आणि अध्यापन शास्त्र, अनिवार्य सब्जेक्ट आहे आणि त्याचबरोबर त्याला किती किती मार्काला विचारला जातो, 30 मार्काला आणि 30 प्रश्न. त्याच्यानंतर गणित आहे, अनिवार्य आहे, पेपर 1 पाहतोय आपण. त्याच्यानंतर तिसरा आहे पर्यावरण अभ्यास आणि चौथा आहे भाषा 1 आणि 5 आहे भाषा 2. तुम्ही मराठीसोबत हिंदी पण घेऊ शकता पहा, तर किंवा इंग्रजी. एक तुमची एक अनिवार्य भाषा असेल आणि दुसरी पण काय आहे, अनिवार्य भाषा आहे. मग तुम्ही मराठी हिंदी, मराठी इंग्रजी, हिंदी इंग्रजी असं कॉम्बिनेशन ठेवू शकता. भाषांची लिस्ट पण मी दिलेली आहे. तर पहा, आता बालविकास आणि अध्यापनशास्त्र या 30 मार्काला 30 मार्काचं डिस्ट्रीब्युशन काय, गणितच्या 30 मार्काचं डिस्ट्रीब्युशन काय, हे सर्व आपण पुढे पाहणार आहोत. आता हे टोटल किती आहेत पहा, 5 सेक्शन आहेत. 5 सेक्शन आपल्याला किती मार्काला विचारले जातात, तर 5 सेक्शन, प्रत्येकी 30 प्रश्न या प्रत्येक सेक्शनवर येतो. असे 30 गुणिले 5 असे टोटल आपल्याला 150 मार्काला 150 प्रश्न विचारले जातात. तर आता इथं सर्व भाषांची माहिती दिलेली आहे. इंग्रजी, गुजराती, मराठी, संस्कृत, कन्नड, इंग्रजी, तमिळ, आसामी, खासी ह्या सर्व भाषा आहेत पहा. तिथून तुम्ही कोणत्याही 2 भाषा घेऊ शकता. आता आपण पाहू पेपर क्रमांक 2चं स्ट्रक्चर. आता पेपर क्रमांक 2 मध्ये पहा, पेपर क्रमांक 2 कोणत्या वर्गासाठी असतो, तर 6 ते 8, 6वी ते 8वीसाठी आहे आणि याला पण 2.5 तास वेळ असतो. आणि याच्यामध्ये पण 5 सेक्शन येतात पहा. बालविकास आणि अध्यापनशास्त्र अनिवार्य आहे, 30 प्रश्न 30 मार्क. त्याच्यानंतर पहा, आता इथं गणित आणि विज्ञान
किंवा सामाजिक शास्त्र. ज्यांचं BSc वगैरे झालेलं आहे त्यांनी गणित आणि विज्ञान हे विषय ठेवू शकतात आणि जे आर्ट्समधून आहेत त्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय निवडू शकतात. आता गणित आणि विज्ञान प्रत्येकी 60 मार्काला हा सेक्शन असतो पहा. 30 मार्क गणित, 30 मार्क विज्ञान. आणि सामाजिक शास्त्र याच्यामध्ये हा टोटल 60 मार्काला 60 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर चौथा पहिल्या पेपरप्रमाणेच भाषा 1 आणि भाषा 2 याच्यामध्ये पण तुम्ही मराठी हिंदी असं कॉम्बिनेशन ठेवू शकता. आता इथं पहा, बऱ्याच जणांना प्रश्न असतो की CTET प्रमाणपत्र याची वैधता कालावधी किती असतो. तर इथं आपल्याला सूचनेमध्ये दिलेलं आहे पहा, नियुक्तीसाठी CTET पात्रता प्रमाणपत्राची वैधता कालावधी सर्व श्रेणीसाठी आजीवन असेल. CTET प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीने किती प्रयत्न करावेत यावर कोणतेही बंधन नाही. CTET उत्तीर्ण झालेली व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या सुधारणांसाठी पुन्हा उपस्थित राहू शकते. आता इथं पहा, तुम्ही CTET कितीही वेळा देऊ शकता, त्याच्यावर कोणतं बंधन आहे का? नाही. तुम्ही पास झाला, तुमच्या मनात आलं की आपण आणखीन द्यावी अनुभवासाठी, 4-5 वेळा अभ्यासाच्या टचमध्ये राहत तरी तुम्ही देऊ शकता. आणि CTET पास झाल्यानंतर प्रमाणपत्राचा कालावधी आहे का? तर तो आजीवन आहे. 7 वर्ष 10 वर्ष असा स्पेसिफिक त्याला टाईम पिरियड कोणत्याही प्रकारचा नाही. नेक्स्ट पाहू पहा, तर आता परीक्षा शुल्क. जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत पहा, पेपर 1चं शुल्क किती आहे? तर 1000 रुपये आहे. पेपर 1 आणि 2 दोन्ही पेपर देणार असेल तर 1200 रुपये फी आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पेपर 1साठी 500 रुपये आहे आणि दोन्ही पेपर देणार असतील तर 600 पेपर इतका चार्ज आकारला जातो. आता इथं पहा, आता इथं तुम्हाला दिलेलं आहे, नोटिफिकेशनमधीलच आहे हे सर्व. तर आता इथं आपल्याला कालावधी दिलेला आहे पहा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी आहे? 18 डिसेंबर 2025. आणि चलन भरण्याची सुद्धा किंवा शुल्क भरण्याची शेवटची तारीख किती आहे? तर ही 18 डिसेंबर 2025 ही आहे. आणि त्याच्यानंतर उमेदवाराने अपलोड केलेल्या तपशिलामध्ये ऑनलाईन दुरुस्त्या असल्यास 23/12/2025 ते 26/12/2025 या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दुरुस्त्यांना परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे पहा, अर्ज भरण्याचा कालावधी कधी आहे? लास्ट डेट कधी आहे आपले अर्ज सबमिट करण्याची? तर 18 डिसेंबर 2025. आणि त्याच्यानंतर पहा, 23 ते 26 हा कालावधी कशासाठी आहे? जर अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी. त्याच्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी कधी प्रवेशपत्र येतं? हॉल तिकीट परीक्षेच्या 2 दिवस आधी येतं. परीक्षेची तारीख पहा, 8 फेब्रुवारी 2026. आणि निकाल कधी घोषित केला जातो? तर याचा निकाल लवकरात लवकर लागतो पहा, कमीत कमी 1 महिन्याच्या आधीच लागून जातो. तर माझा जो लागलेला तो परीक्षेनंतर किती 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये लागलेला. निकालाची घोषणा पहा, मार्च 2026च्या अखेरीस. हे त्यांनी टेंटेटिव्ह काय केलेलं आहे? तर त्यांनी टाइम टेबल दिलेलं आहे. आता आपण काय करू, तर पेपर 1 आणि पेपर 2 नुसार डिटेल सिलेबस पाहू, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाईल. आता इथं पहा, हे जो आहे हा जो अभ्यासक्रम आपण पाहतो तो कशाचा आहे? पेपर 1, पेपर क्रमांक 1. आता ह्याच्यामध्ये पहा, पहिला सेक्शन आहे बालविकास आणि अध्यापन शास्त्र. टोटल प्रश्न 30. त्यापैकी याच्यामध्ये 3 उपविभाग आहेत पहा. बालविकास म्हणजेच प्राथमिक शाळेतील मुले, त्यांचा बालविकास, याच्यावर किती प्रश्न विचारले जातात? 15 प्रश्न. आता या 15 प्रश्न कोणत्या मुद्द्यांवर येतात? तर ते मुद्दे पाहून घेऊ आपण. विकासाची संकल्पना आणि त्याचा शिक्षणाशी संबंध, मुलांच्या विकासाची तत्त्वे, आनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव, समाजीकरण प्रक्रिया, सामाजिक जग आणि मुले, शिक्षक पालक समवयस्क, पियाजे, कोहलबर्ग, वॅगोत्स्की रचना आणि टीकात्मक दृष्टिकोन, बालकेंद्रित आणि प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पना, बुद्धिमत्तेच्या रचनेचा टीकात्मक दृष्टिकोन, बहुआयामी बुद्धिमत्ता, भाषा आणि विचार, सामाजिक बांधणी म्हणून लिंग, लिंगभूमिका, लिंगपूर्वग्रह आणि शैक्षणिक पद्धती, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक, भाषा, जात, लिंग, समुदाय, धर्म इत्यादींच्या विविधतेवर आधारित फरक समजून घेणे, शिक्षणासाठी मूल्यांकन आणि शिक्षणाचे मूल्यांकन यातील फरक, शाळा आधारित मूल्यांकन, सतत व्यापक मूल्यांकन आणि दृष्टिकोन आणि सराव.
आता विद्यार्थ्यांच्या तयारीच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी वर्गात शिक्षण आणि समीक्षात्मक विचारसरणी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य प्रश्न तयार करणे. या घटकावर तुम्हाला किती प्रश्न येतात पहा. ह्या सर्व मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या सर्व मुद्द्यावर आपल्याला 15 प्रश्न 15 मार्काला विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचं आहे पहा. तर याच्यामध्येच बालमानसशास्त्र याच्यामध्येच अ घटकावर 15 प्रश्न विचारले जातात, ब घटकावर 5 प्रश्न विचारले जातात आणि क घटकावर 10 प्रश्न विचारले जातात. असे पहा. तर टोटल किती 30 पैकी 15, 5 आणि 10 हे काय आहे तर या 30 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे 3 उपविभागामध्ये. अ पाहिला. ब पहा. समावेशक शिक्षणाची संकल्पना आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना समजून घेणे. याच्यावर किती प्रश्न विचारले जातात 5 प्रश्न. आता याच्यावर कोणते मुद्दे येतात पहा. वंचित आणि वंचितांसह विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना संबोधित करणे, शिकण्यात अडचणी कमी इत्यादी असलेल्या मुलांच्या गरजा पूर्ण करणे. त्याच्यानंतर प्रतिभावान सर्जनशील विशेष कौशल्य नसलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करणे. हे 3 मुद्दे आपल्याला किती मार्काला विचारले जातात 5 मार्काला. त्याच्यानंतर क घटक आहे पहा तिसरा, शिक्षण आणि अध्यापन शास्त्र. याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. आता मुले कशी विचार करतात आणि शिकतात, मुले शाळेत यश मिळविण्यात कशी आणि का अपयशी होतात, त्यांची कामगिरी असेल, शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या मूलभूत प्रक्रिया, मुलांच्या शिकण्याच्या धोरणे, सामाजिक क्रियाकलाप, मुलं समस्या सोडवणारा आणि वैज्ञानिक अन्वेषक म्हणून, मुलांमध्ये शिक्षणाच्या पर्यायी संकल्पना, मुलांच्या चुका हे शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे म्हणून समजून घेणे, ज्ञान आणि भावना, प्रेरणा आणि शिक्षणात योगदान देणारे घटक, मग ते वैयक्तिक आणि पर्यावरणीय घटक असतील. याच्यावर तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात पहा. याच्यावर 10, वरच्या ब वर 5 आणि मागचे आपण पाहिले बालविकास याच्यावर किती 10 प्रश्न. असं हा बालमानसशास्त्राचा सिलेबस आहे. याच्यावर तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात पेपर क्रमांक 1 साठी. त्याच्यानंतर पहा पुढचा सेक्शन आहे गणित. आणि गणित हा काय आहे अनिवार्य सब्जेक्ट आहे पेपर क्रमांक 1 साठी. त्याच्यावर किती प्रश्न विचारले जातात 30. आता याच्यामध्ये पण पहा गणिताचं पुन्हा त्या 30 मार्काचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन आहे. ह्याच्यामध्ये पण अ घटक पहा आशय आहे, म्हणजे जो कंटेंट आहे गणिताचा त्याच्यावर आधारित 15 प्रश्न येतात. त्याच्यामध्ये भूमितीचा पण समावेश असतो. आता या गणितामध्ये एक्झॅक्ट काय विचारलं जातं तर आकार आणि अवकाशीय समज असेल, आपल्या सभोवतालचे घनपदार्थ, संख्या असतील, बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार, विभागणी, मोजमाप, वजन, वेळ, खंड, डेटा हाताळणी, त्याच्यानंतर नमुने, पैसे या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता गणितामध्येच पुन्हा शैक्षणिक मुद्दे. आता याच्यावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. म्हणजे गणिताचं 30 मार्काचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही जर 2 भागामध्ये केलं तर कंटेंटवर 15 आणि शैक्षणिक मुद्दे अध्यापनशास्त्र ह्याच्यावर किती, याच्यामध्ये पुन्हा अध्यापनशास्त्र पण येतं आणि गणिताशी संबंधित काही क्वेश्चन विचारले जातात. हे 15 मार्क असं 15-15 असे 30 मार्काला गणित विचारलं जातं. शैक्षणिक मुद्देमध्ये कोणते घटक येतात पहा ज्याच्यावर 15 प्रश्न विचारले जातात. गणिताचे स्वरूप, तार्किक विचारसरणी, मुलांचे विचार समजून घेणे आणि तर्क करण्याच्या पद्धतीने अर्थ काढण्याच्या आणि शिकण्याच्या रणनीती, अभ्यासक्रमात गणिताचे स्थान आहे, गणिताची भाषा, समुदाय गणित, त्याच्यानंतर औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीद्वारे मूल्यांकन असेल, अध्यापनाच्या म्हणजे गणित अध्यापनाच्या समस्या असतील, त्रुटी विश्लेषण आणि शिक्षण आणि अध्यापनाचे संबंधित पैलू, निदान आणि उपचारात्मक शिक्षण म्हणजे गणित शिकत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात ते त्याच्यावर मात करून त्याचं निदान करणे आणि उपचारात्मक शिक्षण देणे. या सर्व घटकावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. इथं आपला दुसरा सेक्शन कंप्लीट झाला. तिसरा सेक्शन आहे पहा परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यासवर ह्याच्यावर पण पुन्हा 30 प्रश्नांचं पुन्हा 15-15 डिस्ट्रीब्युशन आहे. आता इथं पहा आशय म्हणजे EVSचा जो कंटेंट आहे पर्यावरण अभ्यासचा त्याच्यावर 15 प्रश्न येतात. त्या कंटेंटमध्ये मी, कुटुंब आणि मित्र, नातेसंबंध, काम आणि खेळ, प्राणी, वनस्पती, अन्न, निवारा, पाणी, प्रवास, आपण बनवतो आणि करतो त्या गोष्टी याच्यावर आधारित तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर शैक्षणिक मुद्दे त्याच्यामध्ये तुम्हाला किती 15 प्रश्न विचारले जातात. आता या मुद्द्यामध्ये कोणते मुद्दे आपण
प्रकर्षाने करणे गरजेचं आहे पहा. तर EVSची संकल्पना आणि व्याप्ती, EVSचे महत्त्व, एकात्मिक EVS, त्याच्यानंतर पर्यावरण अभ्यास आणि पर्यावरण शिक्षण, शिकण्याची तत्त्वे, विज्ञान आणि सामाजिक विज्ञानाशी व्याप्ती आणि संबंध, संकल्पना सादर करण्याचे दृष्टिकोन, उपक्रम, प्रयोग किंवा व्यावहारिक काम, चर्चा, CCE, अध्यापन साहित्य किंवा सहाय्यक आणि विद्यार्थ्यांना EVS शिकण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी, या सर्व घटकावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. इथं आपलं EVSचं सेक्शन कंप्लीट झालं पहा. त्याच्यानंतर आता चौथा सेक्शन येतो. चौथा आणि पाचवा जो सेक्शन आहे तो भाषेचा आहे. त्याचं स्ट्रक्चर अगदी समान आहे. आता इथं पहा, चौथ्या सेक्शनमध्ये जी कोणती तुम्ही पहिली भाषा निवडलेली आहे, मराठी किंवा हिंदी, ती भाषा तुम्हाला येते. त्याच्यामध्ये 30 प्रश्न विचारले जातात भाषेवर आधारित. भाषेचं जे आकलन आहे त्याच्यावर 15 प्रश्न आणि भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र ह्याच्यावर 15 प्रश्न, असं पुन्हा भाषेमध्ये पहा, पुन्हा 15+15 असं 30 मार्काला भाषेची विभागणी असते. आता याच्यामध्ये पहिल्या 15 प्रश्नासाठी काय विचारलं जातं, कोणत्या घटकावर येतात पहा. न पाहिलेले 2 उतारे असतात, त्याच्यामध्ये एक गद्य किंवा नाटक आणि एक कविता, ज्यात आकलन, अनुमान, व्याकरण, मौखिक क्षमता यावर प्रश्न विचारलेले असतील. आता गद्य उतारे साहित्यिक, वैज्ञानिक, कथात्मक आणि चर्चात्मक असू शकतात. उतारे कशावर असू शकतात ते पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र, याच्यावर टोटल 15 प्रश्न येतात. शिकणे आणि संपादन म्हणजे भाषा शिकणे आणि भाषेचे संपादन, भाषा शिक्षणाची तत्वे, ऐकण्याची आणि बोलण्याची भूमिका, भाषेचे कार्य, मुले ती साधन म्हणून कशी वापरतात, विचारांचे संप्रेषण करण्यासाठी भाषा शिकण्यात, व्याकरणाच्या भूमिकेवर टीकात्मक दृष्टिकोन, तोंडी आणि लेखी स्वरूप, त्याच्याचबरोबर विविध वर्गात भाषा शिकवण्याची जी आव्हाने आहेत ती, भाषा शिकण्यामधील अडचणी, चुका आणि विकार, भाषा शिक्षणाची कौशल्ये, भाषा आकलन, प्रवीणतेचे मूल्यांकन करणे, बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे, ही चार कौशल्ये आहेत. त्याच्यावर आधारित प्रश्न, अध्यापन साहित्य, पाठ्यपुस्तक, बहुमाध्यम साहित्य, वर्गातील उपचारात्मक शिक्षण, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात चौथ्या सेक्शनमध्ये, जी तुम्ही भाषा निवडलेली असेल त्याच्यावर. त्याच्यानंतर पहा, तुम्ही दुसरी भाषा हिंदी म्हणून निवडली असेल तर ती तुम्हाला दुसरी भाषा म्हणून येईल, किंवा पहिली भाषा निवडली असेल तर तुम्हाला पहिली भाषा हिंदी असेल, दुसरी मराठी असेल. आता इथं पहा, पाचवा सेक्शन पाहतोय आपण. आता पाचवा सेक्शन, चौथा आणि पाचवा सेक्शन आहे तो भाषेचा आहे. तुम्ही पहिली भाषा कोणती निवडता त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही आता पहा, याच्यामध्ये भाषामध्ये परत 30 प्रश्न, जसं चौथा सेक्शन आहे त्याचप्रमाणे पाचवा सेक्शन आहे. याच्यामध्ये पण पहा, आकलन या घटकावर 15 प्रश्न आणि भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र याच्यावर 15 प्रश्न. जे चौथ्या घटकामध्ये होतं सेम ॲज इट इज इथं आहे. 2 उतारे असतात, एक गद्य किंवा पद्य, आणि जे मुद्दे तिकडे आपण पाहिले ते सर्व इथं दुसऱ्या सेक्शन, या भाषा, दुसरी जी भाषा आहे त्याच्यामध्ये या ब घटकामध्ये 15 प्रश्नाला हे सर्व मुद्दे करावे लागतात. हा झाला पेपर क्रमांक 1चा पूर्ण 150 मार्काच्या पेपरचं डिस्ट्रीब्युशन. पहा, 5 सेक्शन, पहिला सेक्शन 30 मार्क, दुसरा सेक्शन 30 मार्क, तिसरा 30 मार्क, चौथा 30 मार्क आणि पाचवा देखील 30 मार्क. पहिला आहे बालमानसशास्त्र, त्याच्यानंतर दुसरा आहे पहा गणित, त्याच्यानंतर परिसर अभ्यास, आणि चौथा आणि पाचवा 2 भाषा. त्याच्यानंतर पहा पेपर क्रमांक 2. आता पेपर क्रमांक 2 हा कोणत्या वर्गासाठी असतो तर 6वी आणि 8वीसाठी. 6वी आणि 8वीसाठी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र हा याच्यामधील ही पहिला सेक्शन आहे. 30 प्रश्न आहेत. प्रश्नाचं स्वरूप सेम आहे. बाल विकास ह्याच्यावर 15 प्रश्न विचारले जातात. विकासाची संकल्पना आणि त्याचा शिक्षणाशी संबंध, मुलांच्या विकासाची तत्वे, आनुवंशिकता आणि पर्यावरणाचा अभाव, समाजीकरण प्रक्रिया, सामाजिक जग आणि मुले, पियाजे, कोहलबर्ग, वॅगोत्स्की यांच्या रचना, टीकात्मक दृष्टिकोन, बालकेंद्रित आणि प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पना, बुद्धिमत्तेच्या रचनेचा टीकात्मक दृष्टिकोन, बहुआयामी बुद्धिमत्ता, भाषा आणि विचार. त्याच्यानंतर पहा पेपर क्रमांक 2 मधीलच बालमानसशास्त्रामध्ये आणखीन कोणते मुद्दे येतात तर सामाजिक बांधणी म्हणून लिंग भूमिका, लिंग पूर्वग्रह आणि शैक्षणिक
पद्धती, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक, भाषा, जात, लिंग, समुदाय, धर्म इत्यादींच्या विविधतेवर आधारित फरक समजून घेणे, शिक्षणासाठी मूल्यांकन आणि शिक्षणाचे मूल्यांकन यातील फरक, शाळा आधारित मूल्यांकन, सतत आणि व्यापक मूल्यांकन, दृष्टिकोन आणि सराव, विद्यार्थ्यांच्या तयारीच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी, वर्गात शिक्षण आणि समीक्षात्मक विचारसरणी वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी योग्य प्रश्न तयार करणे. त्याच्यानंतर पहा अ घटक पाहिला 15 प्रश्न. आता पुढचा आहे ब घटक आणि ह्याच्यावर आपल्याला किती प्रश्न येतात? 5 प्रश्न. अगदी पेपर 1 प्रमाणेच रचना आहे पहा. ब घटकामध्ये बालमानसशास्त्र या सेक्शनमध्ये 5 प्रश्न येतात. वंचित आणि वंचितांसह विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना संबोधित करणे, शिकण्यात अडचणी कमी इत्यादी असलेल्या मुलांच्या गरजा पूर्ण करणे, प्रतिभावान, सर्जनशील, विशेष क्षमता, विशेष सक्षम विद्यार्थ्यांना संबोधित करणे, या सर्व मुद्द्यावर आपल्याला टोटल 5 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर बालमानसशास्त्र या पहिल्या सेक्शनमधील पेपर क्रमांक 2 मधील क हा उपघटक पाहतोय आपण बालमानसशास्त्रमधला. त्याच्यावर आपल्याला किती प्रश्न विचारले जातात? तर 10 प्रश्न विचारले जातात. याचं पण सेम आहे पहा. 30 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं पहा. तर 15, 5 + 10 असे टोटल 30 मार्क 3 उपघटकामध्ये निवडलेले विभागलेले आहेत. आता याच्यामध्ये पहा, मुले कशी विचार करतात आणि शिकतात, शालेय कामगिरीत मुले कशी आणि का अपयशी होतात, शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या मूलभूत प्रक्रिया, मुलांच्या शिकण्याच्या धोरणे, सामाजिक क्रियाकलाप म्हणून शिकणे, शिकण्याच्या सामाजिक संदर्भ, शिकण्याचे जे सामाजिक संदर्भ आहेत ते, मूल समस्या सोडवणारा आणि वैज्ञानिक अन्वेषक म्हणून, त्याच्यानंतर मुलामध्ये शिक्षणाच्या पर्यायी संकल्पना, मुलांच्या चुका हे शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे म्हणून समजून घेणे, ज्ञान आणि भावना, प्रेरणा आणि शिक्षण, शिक्षणात योगदान देणारे घटक, वैयक्तिक आणि पर्यावरणीय, या सर्वांचा अभ्यास आपल्याला पहिलं सेक्शन बालमानसशास्त्र याच्यामध्ये करावा लागतो. त्याच्यानंतर आता खूप महत्त्वाचं पहा, जर तुम्ही पेपर क्रमांक 2 मध्ये मॅथ्स आणि सायन्स निवडला असेल, म्हणजे विज्ञान आणि गणित निवडलं असेल, तर तुम्हाला पहा गणिताला तुम्हाला किती येतात पहा. तर मॅथ्सला तुम्हाला 30 प्रश्न आणि सायन्सला तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात. आणि पेपर क्रमांक 2चं पाहतोय आपण. याच्याऐवजी याला और काय असतं? SST सामाजिक शास्त्र. ह्याच्यामध्ये पहा तुम्हाला जिओग्राफी विचारलं जातं, हिस्ट्री विचारलं जातं, पॉलिटी विचारलं जातं, थोडंफार इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात, पर्यावरणीय भूगोल याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता ह्याच्यामध्ये पहा सामाजिक अभ्यास किंवा सामाजिक विज्ञान. आता ह्याच्यामध्ये कंटेंटमध्ये काय काय येतं पहा. आता हे आहे हिस्ट्रीचं. इथं हे कशाचं आहे? हा कंटेंट इथं आहे. आता हिस्ट्री आणि जिओग्राफी. आता याच्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये हिस्ट्रीशी संदर्भानं पॉलिटी येतं, जिओग्राफी त्याला पर्यावरणीय भूगोल पण येतं, थोडंफार इको. तर कधी, कुठे आणि कसे, सर्वात जुने समाज, पहिले शेतकरी आणि मेंढपाळ, पहिली शहरे, सुरुवातीची राज्ये, नवीन संकल्पना, पहिले साम्राज्य, दूरच्या देशांशी संपर्क, त्याच्यानंतर राजकीय घडामोडी, संस्कृती आणि विज्ञान, नवीन राज्ये आणि राज्ये, त्याच्यानंतर इतिहासामध्ये दिल्लीचे सुलतान, आर्किटेक्चर, साम्राज्याची निर्मिती, सामाजिक बदल, प्रादेशिक संस्कृती, त्याच्यानंतर कंपनी सत्तेची स्थापना, ग्रामीण जीवन आणि समाज, वसाहतवाद आणि आदिवासी समाज, 1857 ते 1857 आणि 58चा उठाव, महिला आणि सुधारणा, जातीव्यवस्थेला आव्हान देणे, राष्ट्रवादी चळवळ आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत, हे सर्व घटक आपल्याला इतिहासामध्ये करावे लागतात. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो भूगोल, सामाजिक शास्त्र याच घटकामध्ये भूगोल. आता या भूगोलावर तुम्हाला कोणते घटक प्रकर्षाने वाचायचे आहेत पहा. तर भूगोल हा एक सामाजिक अभ्यास आणि एक विज्ञान म्हणून भूगोलाचा अभ्यास. त्याच्यानंतर पहा ग्रह, सूर्यमालेतील पृथ्वी, त्याच्यानंतर ग्लोब, संपूर्ण पर्यावरण, नैसर्गिक आणि मानवी वातावरण, हवा,
पाणी, मानवी पर्यावरण, त्याच्यामध्ये वसाहत, वाहतूक आणि दळणवळण, संसाधने, याच्यामध्ये प्रकार, संसाधनांचे प्रकार, नैसर्गिक आणि मानवी, शेती, हे सर्व घटक भूगोलांतर्गत आपल्याला वाचावे लागतात. त्याच्यानंतर पहा सामाजिक आणि राजकीय जीवन. आता सामाजिक आणि राजकीय जीवन, आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे अभ्यासावे लागतात? विविधता, सरकार, स्थानिक सरकार, उपजीविका करणे, लोकशाही, राज्य सरकार, माध्यमांना समजून घेणे, संविधान, संसदीय सरकार, न्यायपालिका, सामाजिक न्याय आणि उपेक्षित. हे सर्व आपल्याला इथं आपल्या सामाजिक शास्त्राचा जो सेक्शन आहे तो संपतो. याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, सामाजिक आणि राजकीय जीवन याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. टोटल पहा सामाजिक शास्त्र हा आपल्याला याच्यावर 60 प्रश्न येतात आणि 60 मार्क्सला हे 60 प्रश्न विचारले जातात. चौथा सेक्शन आहे. आता या सामाजिक शास्त्र या अंतर्गतच पहा 60 मार्काचं पुन्हा डिस्ट्रीब्युशन आहे. टोटल SST आपल्याला किती मार्काला आहे? 60 मार्काला. आता 60 मार्काला पुन्हा डिस्ट्रीब्युशन आहे 40 + 20. हे 40 प्रश्न असतात. हे आपल्याला कोअर कंटेंटवर आधारित विचारले जातात. हिस्ट्री, जिओग्राफी याच्याशी संबंधित, पॉलिटीशी संबंधित जो कंटेंट आहे अभ्यासक्रमातला, म्हणजे NCERTची जी पुस्तकं आहेत त्या कंटेंटवर आधारित 40 प्रश्न विचारले जातात. आणि 20 प्रश्न आहेत ते कशाशी संदर्भात आहेत? तर शैक्षणिक, अध्यापनाशी संबंधित. आता ह्याच्यामध्ये हे प्रश्न 20 प्रश्न याच्या अंतर्गत कोणते घटक वाचायला पाहिजेत पहा. सामाजिक विज्ञान, सामाजिक अभ्यासाची संकल्पना, त्याचं स्वरूप, वर्गखोली प्रक्रिया, उपक्रम आणि प्रवचन, गंभीर विचारसरणी विकसित करणे, चौकशी आणि प्रायोगिक पुरावे, सामाजिक शास्त्र, सामाजिक शास्त्रे शिकवण्याच्या समस्या, स्त्रोत, प्राथमिक आणि माध्यमिक, प्रकल्प काम आणि मूल्यांकन. हे सर्व तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये 20 मार्काला जो पेडॉलॉजीचा भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये पहा चौथा, आता भाषामध्ये 2 भाषा असतात. सेम पेपर क्रमांक 1 प्रमाणेच 2 भाषा असतात. तुम्ही मराठी हिंदी कॉम्बिनेशन ठेवू शकता. जसं आपण पेपर क्रमांक 1 साठी पाहिलं तसंच पेपर क्रमांक 2 साठी आहे, त्याच पद्धतीचं आहे. त्यामुळे हे काय वाचत नाही. ह्याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. तिथे तुम्हाला विषयाशी संबंधित किंवा CTTशी संबंधित जे काही नोट्स असतील त्या प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचबरोबर आत्ताची लेक्चरची PDF आहे ती तिथे मी अपलोड करते, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आपण तलाठी भरतीसाठी पण गायडन्स करत आहोत. तलाठी भरतीसाठी आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. याच्या आधीही TETसाठी पण आपण चांगले दर्जेदार लेक्चर देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर कंबाईन 2025 ग्रुप B, ग्रुप C याची PYQ आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल, समजला असेल तर तुम्ही काय करा, तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आता नुकतेच नव्याने CTT देणार आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या ग्रुपची किंवा आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. कारण आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कशी उजळणी होईल या दृष्टीने प्रयत्न करत असतो आणि त्याचनुसार दर्जेदार कंटेंट आणि ऑथेंटिक कंटेंट देण्याचा माझा प्रयत्न असतो. आता इथं पहा, तर आता इथं तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये एक टिप दिलेली आहे आणि ती टिप काय आहे पहा. तर इयत्ता 1ली ते 8वीच्या तपशीलवार अभ्यासक्रमासाठी कृपया NCERT अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके पहा. ज्यावेळी आपण TETची तयारी करत होतो पहा, TET कशावर आधारित होती? स्टेट बोर्डवर. आणि आता ही काय आहे? CTT एक्झाम आहे आणि केंद्राची परीक्षा असल्यामुळे ती कशावर आधारित असणार आहे? तर NCERTची जी पुस्तके आहेत 5वी ते 8वी, 6वी ते 8वी पेपर क्रमांक 2 साठी आणि 1ली ते 5वी पेपर क्रमांक 1 साठी. पण तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी करत असाल तर तुम्ही डायरेक्ट 1 ते 8 पर्यंत NCERT रेफर केली तरी अतिउत्तम. त्याच्यातून तुमचा बराचसा डाटा कव्हर होईल आणि ॲज इट इज तिथूनच प्रश्न विचारले जातात पहा. त्यामुळे फक्त आपल्याला NCERT हा एकमेव सोर्स वापरायचा आहे. तुम्हाला NCERTची पुस्तकं उपलब्ध आहेत
PDF स्वरूपात, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता. तुम्हाला त्याच्या संदर्भात काही अडचणी असतील, कशी डाउनलोड करायची, कशी पाहायची, कशी वाचायची, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर आधारित एखादा व्हिडिओ बनवेन किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या PDF मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आता महत्त्वाचा मुद्दा, सेंटर, एक्झाम सेंटर. आता महाराष्ट्रामध्ये पहा, CTTसाठी जे विविध सेंटर आहेत महाराष्ट्र, त्याच्यामध्ये जी सेंटर आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत पहा. तर अमरावती आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, सोलापूर आहे. जे विद्यार्थी ज्या ज्या विभागातून तयारी करत आहेत त्या त्या विभागानुसार जवळचं सेंटर त्यांनी निवडावं. ही एवढी सेंटर आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी. त्यामुळे तुम्हाला काय कोणतं सोयीस्कर पडतं पहा, कोणतं उपयुक्त ठरतं त्याच्यानुसार तुम्ही सेंटर निवडा. आणि फॉर्म भरायला काहीतरी अडचणी येत होत्या पहा, सिटी वगैरे दाखवत नव्हतं. 1-2 दिवस थांबून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला NCERTचे व्हिडिओ आणि आणखी काय PYQ, एक 5 वर्षाचे तरी ॲटलिस्ट PYQ आणि NCERT हे जर हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी त्यानुसार लेक्चरचं नियोजन करण्याचा प्रयत्न करेन. कारण मी स्वतः आता सध्या KVSची तयारी करत आहे, त्यामुळे मी सुद्धा या NCERTचा अभ्यास करत आहे. त्यामुळे माझा अभ्यास मी फक्त तुम्हाला ते थोडंफार समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे मी अभ्यास करत आहे, मला काही खूप जास्त येतं असं काहीही प्रकार नाही. ज्यावेळी पहा आपण एकटं प्रयत्न करत असतो त्यावेळी थोडंसं आपली गती कशी असते, कमी असते. पण 1, 2, 3, 4 अशी ज्यावेळी संख्या वाढत जाते त्यावेळी आपोआपच ईर्ष्या निर्माण होते. की ईर्ष्या निर्माण होण्यापेक्षा ज्यावेळी आपण असे एकमेकाला हात देत जातो त्यावेळी आपल्याबरोबरच त्या सर्वांचीही प्रगती होत जाते. त्यामुळे काय करू, आपण एकत्र अभ्यास करू, एकत्र पुढे जाऊ. आणि मी माझ्या अनुभवानुसार सांगते पहा, TETपेक्षा CTT खूप सोपे असते. आणि TET आणि CTT दोन्हीचा अभ्यासक्रम असेल, दोन्हीचा पेपर पॅटर्न असेल आणि प्रश्न विचारण्याची पद्धती असेल, खूप खूप फरक आहे. कारण आपल्याला TETवर कन्सेप्ट फक्त स्टेट बोर्डवर आधारित प्रश्न येतात, पण इथं CTTला अंडरस्टँडिंग बेसवर आधारित जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तुमची आकलन क्षमता किती आहे, ॲज अ टीचर तुम्ही विद्यार्थ्यांशी कसं रिॲक्ट कराल याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. आणि कंटेंटचे पण काही बेसिक ट्रिक आहेत पहा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्टेटमेंट असतील, टॅग वर्ड्स असतील, हे मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईन. त्याच्यानुसार आपण जरी पेपर सोडवला तरी खूप जास्त आपले चांगले अगदी 90+ आपल्याला आरामात पडू शकतात. आणि CTT खूपच सोपे आहे. अगदी पहिल्या अटेम्प्टमध्ये कोणीही आत्तापासून स्टार्ट केलं तरी कोणीही पहिल्या अटेम्प्टमध्ये ही परीक्षा क्लिअर करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही अडचणी असतील तर विचारा. तुम्हाला कोणता कंटेंट हवा आहे तो पण विचारा. मी तुम्हाला PYQ वगैरे त्याचे व्हिडिओ मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करेल. चालेल, धन्यवाद.